अमरावती जिल्ह्यातील भातकुलीच्या बसस्टॉप परिसरात एका सुसाट ट्रॅक्टर ट्रॉलीने दोन निष्पाप युवकांना चिरडल्याची घटना घडली। या अपघातात एका 16 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नेमकी काय आहे ही घटना पाहूया। अमरावती जिल्ह्यातील भातकुली शहर आज एका भीषण अपघातानं हादरून गेलंय। भातकुली बसस्टॉप परिसरात कार बनून आलेल्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीने दोन युवकांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने कानफोडी येथील रहिवासी असलेला 16 वर्षीय नैतिक साबळे याचा जागीच मृत्यू झाला। दुर्घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली, मात्र अपघात करणारा ट्रॅक्टर आणि त्याचा चालक घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी ठरले। धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतरही भातकुली पोलीस ढिम्म असल्याचे पाहायला मिळत आहे। पोलीस निरीक्षक राजूरकर आणि त्यांचे पथक अद्यापही आरोपीचा शोध घेऊ शकलेले नाही। शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे पोलिसांच्या सेटिंगची। ट्रॅक्टर मालकासोबत हातमिळवणी करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न भातकुली पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत। एका कोवळ्या जीवाचा मृत्यू झाला असतानाही पोलीस तपासात दाखवत असलेली ही सुस्ती संतापजनक आहे। नैतिक साबळे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला। पण आता प्रश्न हा आहे की फरार ट्रॅक्टर चालकाला पोलीस कधी बेड्या ठोकणार, की ट्रॅक्टर मालकाच्या दबावाखाली हे प्रकरण खरोखरच दाबले जाणार। भातकुली पोलीस निरीक्षक राजूरकर यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।